मुंबई गोवा महामार्गावरती बहादूर शेख नाक्यादरम्यान उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू झालं होतं। यानंतर उड्डाणपूल कोसळला, यानंतर डिझाईन नवीन कशी असावी या संदर्भात नियोजन करण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात आली। मात्र तरीही अपघात काही थांबत नाही आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की हे जे दिसणारे पिलर आहेत हे उड्डाणपुलाचे पिलर आहेत। म्हणजे जो उड्डाणपूल निर्मित करण्यात आला, जो उड्डाणपूल बनवला गेला, तो बनवताना त्याची डिझाईन तयार केली गेली, त्याच डिझाईनचे हे पिलर आहेत। उड्डाणपूल कोसळल्यानंतर हे पिलर तोडण्याचं काम सुरू झालं। मात्र दिसणारे पिलर्स आहेत ह्याचा काही भाग तोडला जाणार आहे आणि पुन्हा नव्याने डिझाईन बनवली जाणार आहे। मात्र आपण पाहू शकता इथं समोर क्रेन दिसते, क्रेनच्या बाजूला जो पिलर दिसतोय या पिलरचा एक भाग तोडताना 2 दिवसापूर्वी एक अपघात झाला। या अपघातामध्ये 3 कामगार जखमी झाले आणि यानंतर मात्र कामाच्या पुन्हा एकदा नियोजनाचा आणि दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आणि यामुळे इथं लोक आक्रमक झाली। विविध पक्षाच्या लोकांनी आंदोलनं केली आणि हा मुद्दा लावून धरला आहे। केलेल्या डिझाईनची चौकशी झाली पाहिजे, कामाची चौकशी झाली पाहिजे, नियोजन योग्य पद्धतीने झालं पाहिजे आणि चिपळूणकरांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत ह्या निकाली आल्या पाहिजेत असा आग्रह इथं धरला जातोय। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि यामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे। आज या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे राज्य उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी भेट दिलेली आहे, त्याच्याकडे मी ताडून घेणार आहे। कशा पद्धतीने ह्या सगळ्या बघताय तुम्ही? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। गेली 17 वर्ष मुंबई गोवा हायवेचं काम सुरू आहे। काम काय हे पूर्ण व्हायला मागत नाही। कधी घाट कोसळतोय तो कधी पूल कोसळतो। बहादूर शेख नाक्यावरचा पूल कोसळला, त्याच्यानंतर बांधकाम भवनच्या समोर हे जे पिलर उभे केलेले आहेत ह्या पिलरचा गड्डा एका बाजूचा कापताना तोही खाली कोसळला। आता हे जे पिलर उभे केले त्या पिलरच्या मधला अंतर जास्त आहे म्हणून सांगतात। मग हे इंजिनियर काय झोपा काढत होते काय? त्या 2 पिलरच्या मध्ये एक आता आणखी पिलर उभा करतायत, आणखीन जे पिलर जुनं उभे केलेले आहेत ते कापतायत। म्हणजे या पुलाचं काय खरं नाही। इथं बरेच अपघात झालेले आहेत 17 वर्षामध्ये, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक अपघात झालेले आहेत, तरी या हायवेचं काम काय पूर्ण व्हायला मागत नाही। मी आत्ता या ठिकाणी आलो, 4 दिवसापूर्वी पाऊस पडला तेव्हा कंबरभर पाणी या हायवेवर होतं। आता काय झालं, हायवे खाली आणि गटारावर यांचं पूर्णपणे नियोजन चुकलेलं आहे। मुंबई गोवा हायवे आहे हा, याला वाकणं बरीच ठेवलेली आहेत म्हणून अपघात होत आहेत आणि हे पूर्ण काय काम होत नाही आहे। तरी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याच्यामध्ये ताबडतोब लक्ष घातलं पाहिजे। हा हायवे मुंबई गोवा हायवे हा लोकांच्या जनतेच्या जीवाशी खेळणारा प्रकल्प झालेला आहे, तेव्हा याच्यामध्ये ताबडतोब लक्ष घालून काम कसं पूर्ण होईल आणि कशी त्या कोकणातल्या जनतेला न्याय देता येईल या दृष्टिकोनातून स्वरूपामध्ये हे काम सुरू होताना कुठे कुठे अडथळे निर्माण झालेले आहेत आणि तुम्ही नेहमी वाटाघाटी करत असता, कशा संदर्भातली चर्चा आता चालू आहे? आम्ही नेहमी आंदोलनं केली की आम्हाला माहिती आहे गुन्हे दाखल होतात, मग पोलिसांचं आणि आमचं झोमूट चालू होतं आणि हायवेवाले बाजूला जातात। त्यामुळं आत्ता पोलीस स्टेशनला बैठक, त्यांनी पोलीस निरीक्षक आणि DYSP यांनी बैठक तिथे बोलवली। ते हायवेचे अधिकारी होते, त्याच्यानंतर ठेकेदार कंपनीचे लोक होते। आम्ही त्यांना सांगितलं हे 15 दिवसाच्या आतमध्ये जे पाणी पिणीसाठी मोकळं करा, नाहीतर नाइलाजाचं आम्हाला मुंबई गोवा हायवे पूर्ण बंद करावा लागेल आणि नाइलाजाचं तर आम्हाला तो बंद करावा लागेल। जर उद्या आम्ही कायदा हातात घेतला तर पूर्णपणे जबाबदारी त्या हायवेचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीवर राहील, एवढंच मला सांगायचं आहे। शौकत भाई, अजित पवार गट सुद्धा सरकारमध्ये आहे काही अंशी, आपण सुद्धा पदाधिकारी आहात, कशा पद्धतीने हा मुद्दा उचलून धरला पाहिजे, कसा लावून धरला पाहिजे? हे बघा, आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरीसुद्धा आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जनतेवर जेव्हा अन्याय होईल तेव्हा रस्त्यावर उतरायचं आहे। त्या पद्धतीने सरकार कुणाचं आहे काय याच्या राजकारणाचा काही संबंध येत नाही। या हायवेमुळं चिपळूणची जनता, कोकणातली जनता फार हैराण झालेली आहे। अहो, बाकीचे प्रकल्प पूर्ण झाले आणि 17 वर्ष झाली तरी हा कोकणातला प्रकल्प होत नाही। आम्ही काय गुन्हा केला आहे काय? कुठल्या प्रकारची सजा आम्हाला देते केंद्र सरकार, राज्य सरकार? हा एक तो पूर्ण तरी करा, नाही तर बाजूला तरी करा, अशी आमची मागणी आहे। त्याच्यामुळं कुठल्याही गटाचा जरी मी असलो काय असलो तरी मी कोकणचा आहे, त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। कुठल्या ठिकाणी पाणी भरतं, गटाराचं नियोजनाबद्दल कसं बघताय? परवा त्या दिवशी चिपळूण रेल्वे स्टेशनजवळ वालोपे गाव आहे, तिथं ह्यांच्या हायवेवर कंबरभर पाणी होतं। इथे DBJ कॉलेज आहे, तिथे ढोपरभर पाणी होतं। पूर्ण जे पाणी आहे, पाऊस एवढं न लागता सुद्धा हायवेवर पाणी कसं आलं? आता ह्याच्या मागच्या बाजूला जेवढे पूर आले तेव्हा हायवेवर खाली जेव्हा रस्ता होता त्या रस्त्यावर कधी फारसं पाणी आलेलं नाही। 200-250 किलोमीटरच्या पुढं पाऊस गेल्यानंतर पाणी येतं। हे जरा 2 सरी आल्या तरी गटारा उंच झाल्यामुळे पाणी जाणार कसं? त्यामुळं रस्त्याच्या लेवलला गटारा यांनी ठेवली पाहिजेत अशी आमची मागणी आहे। हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती महत्त्वपूर्ण, बैठकीत काय ठरतंय? ते आम्हाला हो म्हणतात, नाही काय म्हणत नाही आणि करत काय नाही। तर आम्ही त्यांना सांगितलं आता आम्हाला उल्लू बनायचं काय काम करायचं नाही तुम्ही। आता इथं लोक हे सगळे संकटात सापडलेले आहेत आणि चिपळूणच्या लोकांचे जे हाल होतात ते काय आता आम्ही बघणार नाही।
तेव्हा आम्ही तुम्हाला या वेळोवेळी जाब विचारणार. व्हिडिओ जर्नलिस्ट हरेश नेगसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.